सर्वांना जय भीम। मी क्रांतीवीर ज्ञानेश्वर काशीरावजी मानकर, भारतीय गणराज्य गर्जना या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी जाऊन अन्याय दूर करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत आहे। त्या अनुषंगाने मी या दीक्षाभूमीवर आज आलो आहे। या दीक्षाभूमीवर गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून, अनेक वर्षापासून दीक्षाभूमी घाण करण्याचं काम या दीक्षाभूमीवरली कोर कमिटी करत आहे। मी त्यांना सांगू इच्छितो आणि यापूर्वीही बरेचदा सांगितलं आहे की दीक्षाभूमी स्वच्छ करा आणि दीक्षाभूमीवर जे अतिक्रमण झालेले आहे हे अतिक्रमण काढून टाका। परंतु दीक्षाभूमीच्या कमिटीने कसल्याही प्रकारचं दीक्षाभूमी स्वच्छ केलेली नाही। या ठिकाणी अनेक दिवसापासून, गेल्या 1 वर्षापासून लोखंड पडलेले आहे। लोकांना बसायला जागा नाही। विदेशातली लोक या ठिकाणी येतात आणि हे घाण जर दिसली तर या कमिटीचं काय करायचं असा प्रश्न निर्माण होईल। आणि बुद्धाची भूमी, बाबासाहेबांनी निर्माण केलेली भूमी ही स्वच्छ भूमी असली पाहिजे असा आमचा मानस आहे। परंतु या दीक्षाभूमीवरली जी कमिटी आहे, दीक्षाभूमी स्मारक समिती, ही कसल्याही प्रकारचं स्वच्छता इथे ठेवत नाही। या समितीचे कसल्याही प्रकारचे विकासात्मक धोरण दिसत नाही। दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी शासन पैसे देते, तर शासनाच्या भरोशावर दीक्षाभूमी नाही। महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील 1 रुपया जरी वसूल केला तरी दीक्षाभूमीचे सौंदर्यीकरण झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु हे पैसे दानपेटीतले जातात कुठे हा प्रश्न आहे। या दीक्षाभूमीवर वर्षाचे 300 ते 400 दुकानं असतात आणि प्रत्येक दुकानातून दीक्षाभूमीला 600 ते 7,000 रुपये ते 8,000 रुपये देणगी मिळते। तर ही देणगी जाते कुठे? या देणगीतून इथे विकास साधायला पाहिजे, पण कसल्याही प्रकारचा विकास साधत नाही। एवढंच नाही तर सौंदर्यीकरणाच्या नावावर हे दीक्षाभूमी पाळण्याचा प्रयत्न मनोवाद्यांनी केलेला आहे। तो ताजा दिसते आहे की तारपत्रीनं दीक्षाभूमी कशी पाळणार होते हे तारपत्रीनं झाकून ठेवलेले आहे। त्या ठिकाणी जे पिल्लर होते दीक्षाभूमीच्या सभोवतालती, हे दीक्षाभूमीचे सभोवतालचे पिल्लर सुद्धा पाळलेले आहे। म्हणून मी तमाम बौद्ध बांधवांना विनंती करतो आणि आवाहन करतो की हे दीक्षाभूमीवरली कमिटी बरखास्त झाली पाहिजे आणि जागतिक लेवलवर या ठिकाणी दीक्षाभूमीची देखभाल करण्यासाठी कमिटी कशी गठीत करता येईल असाही आमच्यापाशी कार्यक्रम आहे। म्हणून आम्ही विनंती करतो की तमाम बौद्ध बांधवांनी या दीक्षाभूमीच्या कोर कमिटीला बाजूला सारण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन करावे आणि आंदोलन करून ऐकत नसेल तर या कोर कमिटीचे राजीनामे घ्यावेत आणि तशी माहिती संबंधित अधिकाऱ्याला दिली पाहिजे असे माझे मत आहे। आता दीक्षाभूमीवर हजारो अनुयायी जमा झालेले आहे आणि हे दीक्षाभूमी स्वच्छ करत आहे। स्वच्छ करत असताना अनेक अडचणी निर्माण पोलीस यंत्रणा करत आहे, ते दूर सारून आता आम्ही हे करत आहोत। तसंच त्याचप्रमाणे या दीक्षाभूमीतली काही जागा करीबन 4 एकर जागा हे मनोवादी व्यवस्थेला क्रिकेट भरवण्यासाठी दिली आहे आणि दीक्षाभूमीचं विभाजन केलेलं आहे। हे विभाजन नष्ट कलेक्टर साहेबांनी करायला पाहिजे होतं, पण आजपर्यंत कलेक्टर साहेबांनी कोणताही दीक्षाभूमी विषयी निर्णय घेतलेला दिसत नाही आणि हे दीक्षाभूमी स्वच्छ करत नाही।